रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मुखी घेता हरिनाम, धन्य तो जीव जगी झाला. ऐकुनी कीर्तनी हरिनामाचा अमृत, जरा श्रवण भक्तीचा हसोळा. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री मारुती मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र मोह, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक मोह या ठिकाणी श्री हनुमान मंदिर, राम लक्ष्मण सीता, शनिदेव, गणपती, महादेव पिंड आणि मुंजाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण या निमित्त अखंड हरिनाम महाप्रसाद कार्यक्रम सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, सुमधुर श्रुश्राव्य कीर्तन दररोज संपन्न होत आहे. मंगळवार 7 मे 2024 रोजी हरिभक्त पारायण सोपान महाराज सानप शास्त्री यांचे श्रुश्राव्य कीर्तनाचे 7वे ज्ञानपुष्प अमृत पर्व संपन्न झाले. माझे नाव जयश्री कैलास जयरिंगे. ह्या म्हणजे 26 वर्ष झाले त्याचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे. सुदामभाऊ बोडके किंवा प्रदीप भाऊ साळवे यांनी अतिशय मार्गदर्शन खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. त्यांच्याबद्दल खूप धन्यवाद. असेच मार्गदर्शन इथून पुढे बी करत राहावा. आमची सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे की असेच हरिनाम सप्ताह अखंड होत राहावा. माझे नाव वृषाली निलेश काकड आहे. आमच्या गावातला हा सप्ताह 26 वर्ष आहे आणि अत्यंत उत्साहात होत आहे. आणि त्यात सुदामभाऊ बोडके, प्रदीप भाऊ साळवे यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत चांगला होत आहे आणि पूर्ण गावकऱ्यांचा प्रत्येकाचा सिंहाचा वाटा आहे. रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर महाराज सांगळे. आज आपल्या गावात मोहगाव येथे अतिशय भव्य असं राम मंदिर, हनुमान मंदिर, मुजाबा मंदिर, शनी महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 26व्या वर्षाचं हे अखंड हरिनाम सप्ताहाचं हे शेवटचं पुष्प आज इथं गुंफलं जात आहे. अतिशय भव्य दिव्य आणि खूप प्रसन्न वातावरणात आपल्या या गावामध्ये पंढरपूर सारखं एक पंढरपूर सदृश्य असं हे वातावरण निर्माण झालं आहे. गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नाने आणि बहुमताच्या सहकार्याने हे राम मंदिर इथं अतिशय दिमाखामध्ये उभं राहिलं आहे. ज्या प्रकारे अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं जे प्राणप्रतिष्ठा झाली आहे त्याच प्रकारे प्रति अयोध्या आज या मोहामध्ये उतरली आहे. सिन्नर तालुक्यात प्रथमच असं भव्य आणि दिव्य हे श्रीराम मंदिराचं स्थापना झाली आहे. तसेच मोह या गावामध्ये लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेचं जीर्णोद्धार किंवा अतिशय डिजिटल अशी जिल्हा परिषद शाळा मोहच्या लोकांनी लोकवर्गणीतून इथं निर्माण केली आहे. आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य, चेअरमन आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मंदिराचे आणि या शाळेचे भव्य असे निर्माण इथं झालेले आहे. तरी आपलं सर्वांचं आपण सर्व खूप इथे मोठ्या संख्येने सर्व मंडळी या सप्ताहाला उपस्थित आहेत. पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ रोज इथं येऊन भव्य असं या सप्ताहाला बहुमोलाचं सहकार्य देऊन, उपस्थिती देऊन त्यांचे आशीर्वाद या मोहला देत आहेत. त्याच प्रमाणे श्रीराम व हनुमानाच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेले मोहगाव आज खरंच प्रति अयोध्येसारखा झालेला आहे. तरी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपले सरपंच 2 शब्द बोलतील. हा कार्यक्रम इतका छान आणि सुंदर झाला. 26 वर्षापासून हे कार्यक्रमाची सांगता करीत आहे. त्याचबद्दल सुदामभाऊ बोडके आणि प्रदीप साळवे सरपंच यांनी खूप छान कार्यक्रम या ठिकाणी 7 गावचे लोक, सर्व लोक इथे, सर्व भाविक यांनी हजर होतात आणि खूप छान कार्यक्रम झालेला आहे. सुदामभाऊचे आणि प्रदीप साळवे यांचे कार्यक्रम करतात. खूप आयोजन केलेले आहे. छान छान वारकरी मंडळी बनवलेले, छान छान कीर्तनकार मंडळी, खूप सुंदर छान कार्यक्रम झालेला आहे. त्यांच्याबद्दल काय सांगावं तेवढं कमीच आहे. खूप सुंदर.
चंचल चपल जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणले या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. हा लक्ष नाही का बरं का. मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. मन कीर्तनात जरी बसलेलं असलं तर चपलकड जाऊन येतं. किती चंचल मन आहे महाराज सांगू. विठ्ठल विठ्ठल होईपर्यंत ऑनलाईन येतं. माझं बोलणं कळलं का तुम्हाला. मन एवढं चंचल आहे. या मॅटवर जरी बसलेलं असलं तर त्याला छिद्र तरी पाडन, त्याचे दोरे तरी काढन, शेजाऱ्याला चिमटा तरी काढन, एखादा असा खुबा तरी मारन. बरोबर आहे. मनाचा स्वभाव बघा. या बाया कीर्तनात जरी बसलेल्या असल्या तर शेजारणीची साडी घेतात. माय कोण्या दुकानावरची सूत हो. तू दुकानात काऊन कामाला राहिली नाही. हा मनाचा स्वभाव आहे बरं का. म्हणजे मी काय आरोप करतोय असं नाही. हा मनाचा स्वभाव आहे. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचं. वल कुठं वर गेली पाहतो. मन जर तिथं शांत बसा पटकन बसा. मन जर तिथं शांत राहिलं असतं तर बाथरूमचे दरवाजे आपल्याला रंगलेले दिसले नसते. एक क्षण सुद्धा मन शांत राहत नाही महाराज. एक क्षण म्हणतोय मी. झोपेत सुद्धा मनाची क्रिया चालू राहते म्हणून स्वप्न पडतं. ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी मन झोपेत पण क्रियार्थ आहे ना. अहो जर झोपेत त्याची क्रिया थांबली असती तर स्वप्न पडलं नसतं ना. एक क्षण मन शांत राहत नाही महाराज. बघा मना एवढा वेग कशालाच नाही. इथून जर आता हिंगोलीला जायचं असेल बसने तर किती तास लागतील अंदाजे. तुम्हाला हिंगोली माहीत नाही का. बरं जाऊ द्या चला. इथून जर समजा आता पुण्याला जायचं असेल बसने तर किती तास लागतात. 4 तास. बरोबर. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 3 तास. बरोबर आहे. आणि इथून विमानाची व्यवस्था असते तर किती मिनटं लागली असते. 10 किंवा 15 मिनटं. आणि या मोह्याला विमानतळ होणार आहे. इथे शाळा डिजिटल होऊ शकते, मंदिर होऊ शकतात. नाही विमानतळ होणार आहे. बघ मी खोटं बोलणारा माणूस नाही. मी जबाबदार माणूस आहे. असं काही बी बोलून जमतं का. मोह्याला विमानतळ होणार आहे पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा. आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही कामाने जनतेला उत्तर देऊन काम घेऊन जनतेसमोर जाऊ. बरोबर आहे. असंच असतं ना ते. बरोबर आहे का नाही. मला सांगा. पण मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे. मनाला पुण्याला जाय. अहो पुणे मनेपर्यंत गेलं सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. हे मन कीर्तनात जरी बसलेलं असलं तर घरच्या कुलपाला झटका देऊन येतं. माय आज गडबडीनं निघाले पण झटका द्यायचा. बरं तो झटका कधी बी आठवेल तिला. मग अख्खं कीर्तन झटक्यात घालती. ते मन तिकडच जाणार आहे ना. हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून म्हणतात ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिले. वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.